डब्बा आता हूँ, घरी आज परत येतात और सब काम पे व्यस्त हो जाता हूँ आणि प्रत्येक कामामध्ये व्यस्त असतो ताई. लेकिन इसको भूल जाता हूँ, परंतु वचनाला विसरून जातात. उस परमेश्वर की दया को भूल जाता हूँ, त्या परमेश्वराची जी दया रोज आपल्यावर नवीन होती त्या विसरून जातो आपण. उसकी कृपा दृष्टि को भूल जाता ते हूँ। जी कृपादृष्टी आहे त्याला विसरून जातो. और सबसे महत्व तो यही है, आणि सर्वात महत्वाचं तर ते तर आहे, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही. ये नहीं तो जीवन नहीं। आणि हे नाही तर जीवन नाही. यमुना 6:68 में पत्रस बोलता है, यौवान मध्ये 6:68 मध्ये पेत्र म्हणत आहे, मैं किधर जाऊं, तो म्हणतो की मी कुठे जाऊ. जीवन की बातें तो तेरे पास है, जीवनाच्या सर्व गोष्टी तुझ्यापाशी आहे. अनंत जीवन तो तू तेरे पास है, येशूला म्हणतो तू अनंत जीवन तर तुझ्यापाशी आहे. मुझे खाना नहीं चाहिए, आणि तो म्हणतो की मला जेवण नाही पाहिजे, मुझे पानी नहीं मला चाहिए, पाणी नाही पाहिजे, मुझे तो तू चाहिए। मला तो म्हणतो मला तर तू पाहिजे. यीशु मुझे तू चाहिए, तो म्हणतो येशू मला तू पाहिजे, क्योंकि तू स्वर्ग का द्वार है कारण तो म्हणतो की तू स्वर्गाचं दार आहे. और उसी द्वार में मुझे चलना है। आणि तो म्हणतो की मला त्या दारामध्ये त्या दरवाजामध्ये सोबत. परंतु सिर्फ दरवाजा लेकर के हम नहीं घूम सकते, परंतु तुम्ही आणि मी स्वतः दरवाजा घेऊन फिरू शकत नाही. मगर मैंने दरवाजा पा लिया है। परंतु जर तुम्ही आणि मी दरवाजा मिळवलेला आहे. अगर मैं मार्केट में जाके एक दरवाजा खरीदूं जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि दरवाजा आपण विकत घेतो और बोले मुझे दरवाजा मिल गया, दरवाजा मिल गया, मुझे तो घर मिल गया, घर मिल गया बोल के तो बोलूंगा तो आपण ज्यावेळेस ते दरवाजा घेऊन येतो आणि सर्वांना म्हणतो मला दरवाजा मिळाला, मला घर मिळाला, घर मिला घर, अब वो पागल हो गया क्या? आपण आणला दरवाजा आणि आपण लोकांना सांगायला मला घर मिळाले, तर तुम्हाला लोक म्हणतील पागल घेतलं काय. अरे ये दरवाजा है, घर नहीं। लोक म्हणतील अरे तुम्ही दरवाजा घेऊन फिरत आहे, ही घर नाही. इस दरवाजे प्रवेश करने के लिए मसीह के अंदर आना पड़ेगा। आणि त्या दरवाजामधून प्रवेश करण्यासाठी तुम्हाला आणि मला येशूमध्ये यावं लागेल. एक वचन पढ़ेंगे, प्रेरितों के काम 2 अध्याय 41, 42, 43। आपण प्रेषित याचा दुसरा अध्याय 41, 42 आणि 43 वचन वाचूया. क्या है, मैं आपको छोटा 41 और 42 पढ़ के देना। काय लिहिलेलं आहे 42 आणि 43. और जिन्होंने उसको वचन को ग्रहण किया, येस सर. तर ज्याने ज्याने वचनाला ग्रहण केलं उन्होंने बपतिस्मा लिया त्यांनी बाप्तिस्मा घेतला. और उसी दिन 3000 मनुष्यों ने लगभग उससे मिल गए। ज्यावेळेस ते वचन ऐकले, बाप्तिस्मा घेतला आणि त्याच एका दिवशी 3000 लोकांची भर त्या वचनाच्या द्वारे मंडळीमध्ये पडली. जब विश्वास में आ गए, जर तुम्ही विश्वासामध्ये आले तो काम करना शुरू कर दिया आणि ते कामामध्ये ते काम करणं चालू केले. प्रेरितों से शिक्षा पाना, आणि ते ज्यावेळेस विश्वास ठेवले, बाप्तिस्मा घेतले, तर ते पहिलं काम सुरुवात केली. त्यांनी जे प्रेषित लोक होते त्याचं शिक्षण ऐकायला चालू केले, प्रार्थना करना, प्रार्थना करायला शिकले, आराधना करना, आराधना करायला शिकले, संगति करना, आणि ते चर्च मध्ये जायला शिकले, और अधीनता में रहना। आणि ते अधीन राहायला शिकले. सबसे पहले आणि सर्वात अगोदर भीड़ों के द्वार से यीशु मसीह से प्रवेश करना, ज्यावेळेस ते प्रभू येशूच्या द्वारे दरवाजातून प्रवेश करायचा, फिर वचन सीखना, मग नंतर वचन शिकायचं, आराधना सीखना, मग आराधना शिकायची, भजन सीखना, मग भजन शिकायचं, संगति में रहना, मग चर्च मध्ये राहायचं, प्रभु के अधीनता में रहना, मग अधीनतेमध्ये राहायचं, और दास के अधीनता में आणि रहना। मग देवाच्या सेवकाच्या अधीन राहायचं. और जैसे प्रभु यीशु मसीह ने बदन तोड़ा ज्यावेळेस ते परमेश्वराने ज्यावेळेस ते स्वतःची भाकर मोडली किंवा और पवित्र मेज से खाना सीखना, ज्यावेळेस मग ते प्रभू भोजन घ्यायला शिकायचं. इसका अर्थ है आपका विश्वास कार्य करना चालू करेगा। याचा अर्थ होतो जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात तर तुमचा विश्वास कार्य करत आहे. प्रभु के दास ने बहुत अच्छी बात बताई, देवाच्या दासाने एक गोष्ट चांगली सांगितली. हर शनिवार इकट्ठा होना, आणि हर शनिवार हर रविवार प्रभु का वचन कहता है आणि प्रभूचं वचन ते सांगतं प्रत्येक दिन संगति करना। प्रत्येक दिवस तुम्ही आणि मी संगती केली. प्रभु के दास प्रत्येक दिन नहीं आ सकते, परमेश्वराचा दास प्रत्येक दिवस येऊ शकत नाही, लेकिन आप अपने घर में डेली बाइबल पढ़ना, प्रार्थना करना, आराधना करना, संगति करना, परमेश्वर की उपस्थिति में बैठना। जरी परमेश्वरचे दास तुमच्याकडे आले नाही तर तुमच्या परिवारामध्ये तुम्ही प्रार्थना करू शकता, तुमच्या लेकरांना घेऊन तुम्ही बायबल वाचू शकता, प्रार्थना करू शकता, उपवास करू शकता, ती पण एक संगतीच आहे.